नमस्कार, शुभ दुपार. चला आता वाजलेले आहेत 12:30 आणि आमचं चाललं ताट लावायचं काम. आलेलो झालो 1 तास. बाहेरचे कस्टमर निम्मे अर्धे जेवून गेले. आज लय लवकर मटण शिजवलं होतं. आज 12ला म्हणजे 12लाच कस्टमर जेवायला घातली होती. आणि जिगरी फ्राय बनवायचं चाललंय. अहो वाघ मार्केट हाय का तरी जिगरी फ्राय? खरं वाटत नाही हाय. हा पण या बाकीच्यांनी कोणी मागितली दुसरी तर आणि मटन फ्राय पण एक मारा. ताट लावायचं काम चालू आहे. राईस लावायचं. किती ताट वाटे कुठे गेले? काय देऊ ताटात मांडायला. अयो काय बाय माणूस आहे सगळं वाटूच. बरं वाट्या पटापटा. चला राईस लावते तर भाकरी चालू आहे. तिकडं बाहेर ती कस्टमर जेवतात. तिकडं वाघमाऱ्यांचं फ्राय मारायचं चाललंय. मटन फ्राय. फ्राय वाघमारे नळी पीस. कसलं चाप चाप? चाप म्हणजे पायाचा वय. मग लेग पीस म्हणजे वय. तू चल बाहेर. तुला ताण घेऊ नको पप्पा म्हणतात. जा काकीला म्हणावं कोथिंबीर आणली का? काकीला म्हणावं कोथिंबीर आणली का विचारून ये बरं. अगं चिकनला लागायची होती की आता कोथिंबीर. का म्हणून आणली नाही? आता वाजलेत 4:30 आणि आमच्या काकी अचानकच. होय कस काय बरं? फोन नाही काय नाही. आणि सकाळजण काय सुद्धा नाही. फोन केला नाही काय नाही. यायचंय म्हणून काय नाही. डायरेक्ट हॉटेलच्या दारातच दिसलाय. होय म्हणलं रेशमाला सरप्राईज द्यावं. हो आम्ही त्या दिवशी येत होतो ऋतू. आम्ही व्हिडिओ बघितला तुम्ही पोळ्या केलेला. मी म्हटलं ऋतू आपल्याला जेवायचं. ऋतूला विचारा की. माझ्या लक्षात नाही तुम्हाला फोन करायचा. आणि आम्ही यायच होतो दोघी पण काय झालं आमची स्कूटीच गेली. आता परत केलं. आता मला काय माहिती ना पोळ्या आवडतात का नाही. पहिलं हॉटेल जवळ होतं त्यावेळेस पळू पळू येता येत. आणि ऋतू म्हणली रश्माताई म्हटलं होता किंवा जायचं आणि काय झालं. मी म्हटलं अगं कुठेच नाही जाय का मग राहूनच गेलं. म्हणलं जाऊ दे. त्याच्यात परत गिराईक पण एवढं होतं की फोन करायला विसरूनच गेली मी. फोन नाही काय नाही. नंतर केलं तर नक्की. आणि आई साहेब आले तर इथं. हा आणि त्यांना जेवा म्हणून कटाळा आला पण काकी म्हणली वेळेसच गोटमला भेटायला आलते पण ती काय झालं आईकडे जास्त पर्यंत उशीर झाला. मग गोटमला दवाखान्यात गेलो. तिथनं सोडलं होतं. मग आता ते डायरेक्ट इकडंच आल्या. ते डायरेक्ट इकडं चालतं हॉस्पिटल मधनं. चला त्यांनी या इकडं. हो लय छान लाईटी सगळ्यात संध्याकाळ. हो आणि चला आई साहेबांना पण जेवण केलं. कसं वाटलं जेवण? मस्त आहे. भाकरी घेतली मी. ज्वारीची भाकरी आणि मटण. क्वालिटी छान आहे ना. आई साहेबांना सगळ्या क्वालिटी माहिती आहे त्यांना. त्या प्रत्येक हॉटेलमध्ये वंदुताई आल्या होत्या. आता सगळं अचानक आल्यात. मला त्यांनी फोन केला नाही काय नाही. मी तर डायरेक्ट बघितल्यावर त्या म्हटलं अयो
आई साहेब इकडे आलं. सरप्राईज दिला. हो ना. हा जेवा जेवायचं चालेल. जेवा जेवा म्हणे, आहे आम्ही जेवून नंतर व्हिडिओ काढू मस्त. करा जेवण तर. चला आता जेवण हे करून झालं. आता जायचंय काजडला ह्यांना आमच्या आत. हॉटेलमध्ये येऊन जेवण केलं. हा खूप छान मटण होती. एक नंबर. टेस्ट छान आहे. टेस्ट चांगले आहे. हा ज्वारीच्या भाकरी. ज्वारीची भाकरी ज्यांना मागतो ना आपण त्यांना ज्वारीची भाकरी शक्यतो बाजरीची कंटिन्यू असते, पण ज्वारी असतेच मागितली की लगेच करून द्यायची. कोटमच्या हॉटेलमध्ये जायचं हा हा येत होती बारामतीला. हा. चला आता जायचंय आमच्या आत्याकडं. आत्याची गाठ घ्यायची खरं त्यांना. मग आता आत्याला सांगितले फोन करून. आत्या आता वाट बघित असते कधी येतात. मी आता अण्णाला फोन केला. आता सांगितलं म्हणजे गव्हाची काढत होतात ना गाईला. नेमकं जायचं नाही कुठं. हो चला मी येते खाली. चला नमस्कार सगळ्यांना. चला आता दिवस मावळलेला आहे. संध्याकाळची वेळ झालेली आहे. जवळपास 7 वाजत आलेले आहेत आणि आपली चाललेली आहे आता ताटही लावायची. म्हणजे ताटही सेटअप लावून ठेवायचं काम चालू आहे. कस्टमर यायला लागलेत बाहेर, म्हणजे बसायला लागलेले आहेत. तर म्हटलं चला ही सकाळ धरून तुम्हाला हे मटणाचा रस्साही दाखवला नव्हता, तर म्हटलं आता थोडंसं दाखवा. चिकन पण केलेलं आहे. तुम्ही सकाळी बघितलं भाऊजी करत होतं चिकन. आमच्या भाऊजींना पण मस्त चिकन करता येतं बरं का. हो का चिकन केलेलं आहे. हे चिकन मस्तपैकी. इकडं सूप आहे चिकनचं. त्यात पीस आहे तसंच चिकनचं. तसं सूपमध्ये ठेवलेलं आहे. इकडं राईस ठेवलेला आहे. राईस करावं लागेल असं वाटतंय मला. आणि इकडं ताट लावायचं काम चालू आहे. आता कसं होतं 7 वाजून गेल्या की आमचं काम चालू झालेलं असतं. ज्वारीच्याच भाकरीत का सगळ्यांना? तिथलं भाऊजी कांदा लिंबू घ्या इकडं लावाय ताटाला. किती ताट आहे ती? 6. त्यांची एकदम 6 आहेत ना सगळी? 1 टाइम. आधी तरी टाकत येत. तरी टाकली का? थोडस हा कोथिंबीर पण टाकलेली. कोथिंबीर पण मारलेली आहे. झाली कसा? वन टाइम 6 ताट आहे ती. ह्याच्यावर थोडी तरी मार सुपावरती. मयूर सुपावरती थोडी तरी टाक. सुपावर तरी नाही व्यवस्थित ठेवावं लागतं सगळं. रोजचं तेच काम आहे. रोज दिवस मावळायच्या पुढं. आणि इरबळचं पण. तरी इरबळचं आज दाखवलं नाही आम्ही, थोडंच दाखवलंय. ते पण डायरेक्ट आमच्या काकीन ते आल्यावरती 4 वाजता दाखवलं. ते आधीचं सगळं राहतेच आमचं दाखवायचं कामाच्या ह्याच्यात. पण तुम्हाला उद्यापासून दाखवूया सगळं व्यवस्थित. कोथिंबीर टाकलेली ती काढून टाकलेली आहे. मोठं मोठं ठेवलं होतं ना ते काढलं. तिकडे भाकरी पण चालू आहेत आपल्या गरमागरम. सकाळच्या बायका गेल्या, दुसऱ्या बायका आल्यात. छान छान असं. त्यातला कांदा संपलाय. कांदा घेऊन येते. या की भाऊजी तुम्ही. हे भात लावायचं राहायचं लक्षातच नाही. 6 ताट आहे. 6 न्या तरीला थोडीशी लावायची कानिक. गोळ्या उचल 2. भाऊजी तुम्ही 2 उचला. आणि एक कर. एक भर बर तिकडं. धरा. चला 1 टाइम 6 ताट चाललेले आहेत. आताशी झालं चालू आपलं.
सुरूच झालं बघा आपलं. चला तर मग आता वाजलेले आहेत 9 आणि आता संध्याकाळचा 9 वाजल्यात म्हणल्यानंतर कस्टमर थोडं कमी कमी येतात का जास्त होत्यात मलाच काही कळलं नाही. आता 9च्या पुढं तर गर्दी वाढायला सुरुवात होईल होतो. 8च्या पुढं होत्यात पण आता गच्च भरलेलं टेबल जेवण करून माणसं उठून गेली आणि दुसरी चालू झाल्यात आता 9च्या पुढची. 9 ते 11 वेगळे असतात, 8 ते 7 वेगळे असतात. 9च्या पुढं सगळ्या फॅमिली चालू होतात. सगळ्या फॅमिली म्हणजे सगळ्या फॅमिली थोडीशी आज तब्येत डाऊन आहे त्याच्यामुळे व्हिडिओ काढायला एवढं हे नाही. पण असू दे म्हटलं आता थोडासा व्हिडिओ काढून सकाळपासून काढलेला आहे. तर कमेंट, लाईक आणि शेअर करू शकता तुम्ही वाटलंच तर. आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते. सगळ्यांना बाय, गुड नाईट, शुभरात्री.